संरक्षित शेतीमध्ये आपण पाहिलं की शेडनेट गृह व पॉलिओची उभारणी करणं ही काळाची गरज होत चाललेली आणि या दृष्टीनं आपण आता पाहूया की पॉलिओस उभारणी करत असताना शेतकऱ्यांनी जागेची निवड व दिशा कशा प्रकारे ठेवली पाहिजे. पॉलिओस हा संरक्षित शेतीमधला अत्यंत खर्चिक घटक आहे. त्यामुळे याची उभारणी करत असताना आपल्याला काही तांत्रिक गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यातली पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे पॉलिओची उभारणी करत असताना आपण जी जागा निवडणार आहोत ही जागा उंच सकल नसावी किंवा डोंगरावरती नसावी. ही जागा पूर्णपणे सपाट असली पाहिजे. जर का जागा आपली डोंगरावरती असेल तर वाऱ्याचा वेग जास्त आल्यामुळे आपल्या पॉलिओची फिल्म फाटू शकते. दुसरी गोष्ट जागेची निवड करताना ती म्हणजे जागेच्या आजूबाजूला उंच झाडे नसली पाहिजे. कारण की उंच जर का झाडे असेल तर त्या झाडाची सावली त्या पॉलिओस वरती पडून आतमध्ये त्याचा जो शेडिंग इफेक्ट आहे तर तो शेडिंग इफेक्ट होणार आहे. आणि दुसरं काही कारणास्तव जोराच्या वाऱ्यामुळे जर का ते झाड पडले तर आपल्या पॉलिओचे नुकसान होऊ शकते. अजून काय तर पॉलिओच्या वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली नसली पाहिजे. कारण की काय की आपला सांगाडा जो आहे तो पूर्णपणे जीआय पाईपचा आहे आणि हा जीआय पाईपचा सांगाडा आणि इलेक्ट्रिसिटी जर का मध्ये कुठे संबंध आला तर आतमध्ये काम करण्या मजुरांना त्याचा धोका होऊ शकतो. ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आपण जी जागा निवडतो तर ती जागा शक्यतो रोडच्या जवळ असावी, मार्केट जवळ असावं, तिथं इलेक्ट्रिसिटीची सोय असली पाहिजे, तिथं पाण्याची जी सोय तर पाण्याची सोय ही कंटिन्यू 24 तास तर पाण्याची सोय असणं गरजेचं आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे पॉलिओस उभारणी करत असताना दिशा. आता ही दिशा कशी असली पाहिजे. आपण बघतोय की पॉलिओस उभारणी करताना शक्यतो दिशा ही आपली दक्षिण उत्तर दिशामध्ये असणं गरजेचं आहे. दक्षिण उत्तर दिशेमध्ये असण्याचे फायदे हे होतात की आपल्याकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि प्रॉपर सनलाईट किंवा आपण म्हणतो की चांगल्या प्रकारे सूर्यप्रकाश पॉलिओस मध्ये जे आपण बेड करून जे झाडे लावलेत त्यांना तो प्रॉपर सूर्यप्रकाश आतमध्ये मिळतो. अशा प्रकारे आपण पॉलिओची उभारणी करण्यापूर्वी जागेची निवड व दिशा हे विचार घेऊन केले तर ते शेतकरी जे उत्पादन आहे किंवा पिकांची जी वाढ आहे ही चांगल्या प्रकारे होऊन शेतकऱ्याला जास्तीत जास्त आर्थिक फायदा होऊ शकतो.